त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा ग्रामीण भागामध्ये, खेडेपाड्यामध्ये आणि महिलांच्या पर्यंत पोहोचवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली त्या सावित्रींची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा या कार्यक्रमाला मला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलं त्याबद्दल मी मातृभूमी शिक्षण संस्थेचा कायम ऋणी आणि आभारी राहील. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पैलवान नयनभाऊ निकम, त्याचबरोबर तळबिड गावच्या प्रथम नागरिक मृणालाताई मोहिते, उपसरपंच संगीता राजेंद्र मोहिते, रमेश नारायण मोहिते, संचालक सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि उपस्थित मंचावरील सर्वच मंडळी, याच महिन्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या जन्माला आल्या नसत्या तर तुम्ही महिला या स्टेजच्या समोर बसलाय आणि या स्टेजवर ज्या बसलेल्या महिला आहेत कदाचित या स्टेजवर आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये नसत्या. आणि त्याच एका माळी कुटुंबातील सदस्य विजयराव माळी यांनी एक स्वप्न बघितलं की वराडे सारख्या ग्रामीण भागामध्ये, तळबीड सारख्या ग्रामीण भागामध्ये मला शिक्षणाचे दरवाजे खुले करायचे आणि हे शिक्षणाचे दरवाजे खुले करत असताना सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला परवडणार असं शिक्षण मला द्यायचं आहे. आणि या हेतून वराड्याच्या माळरानावर त्यांनी शिक्षणाची गंगा आणली, खऱ्या अर्थानं आणली. विजयराव माळी आणि मी क्लासमेट आहे. त्याचा संघर्ष मी माझ्या डोळ्यानं बघितलाय. त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. मी खऱ्या अर्थानं त्यांची आई सुभद्रा ज्या वेळेला या मंचावर येत होती त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत केलं, कारण की या माईच्या पोटी 2 लेकरं जन्माला आली, अमोल आणि विजय. आणि यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचं कवाड या ग्रामीण भागामध्ये खुलं केलं. आणि इंग्लिश मीडियम स्कूल ग्रामीण भागामध्ये चालू करणं इतकं सहज नाही. यापूर्वी असा एक प्रयोग माझ्या घरातनं सुद्धा झालेला होता. प्रचंड मेहनत, कुटुंबाचं पाठबळ, या धर्तीवर या शिक्षण संस्था चालत असतात. शिक्षण संस्था चालवणं इतकं सहज आणि सोपं नसतं. अशा स्थितीमध्ये हे जे माळी कुटुंब आहे, हे माळी कुटुंब या शिक्षण संस्था चालवत आहे. आणि खऱ्या अर्थानं मला याच्यामध्ये तुम्हा सगळ्याला सांगायचं आहे की वैशालीताई माळी आणि अमोल माळी यांच्या पत्नी या दोन्ही सावित्रीबाई फुले सारख्या या शिक्षण संस्थांमध्ये काम करत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये या वराड्याच्या माळरानावर मातोश्री मातृभूमी शिक्षण संस्था आणि तिचं कॉलेज सुरू झालं. आता या कॉलेजची एक शाखा ही कराडमध्ये सुरू झाली आणि आज आपण सगळेजण या कॉलेजच्या वतीनं जो काही गॅदरिंगचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण जमलेलो आहोत. कॉलेज जीवनामध्ये असताना, शालेय जीवनामध्ये असताना की गॅदरिंग किंवा वार्षिक स्नेह संमेलन हे खूप आनंददायी वातावरण निर्माण करत असतं. आणि हे गॅदरिंग एका दिवसाचं गॅदरिंग पार पडण्याकरता त्याच्या अगोदर महिना 2 महिना त्या पालकांचं, त्या शिक्षकांचं, त्या नृत्य टीचरांचं, त्या गायक टीचरांचं
प्रचंड कसब याच्या पाठीमागे लागलेलं असतं आणि ती कला सादर करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमामध्ये जे सहभागी होणार आहेत, जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 1 महिना ज्यांनी या कार्यक्रम पार पाडण्याकरता कष्ट घेतलं, यांनाही शुभेच्छा देतो. माळी साहेब, ज्यावेळेला तुमची शिक्षण संस्था नोंदणीकृत करायचं चाललेलं होतं, त्यावेळेला तुम्ही मला सातत्यानं म्हणायचा, माझी फाईल शिक्षण मंत्री विनोद तावडेच्या या टेबलला, या डेस्कला, या ऑफिसला आहे. पण मी त्यांना सांगितलं की शिक्षण मंत्री, भारतीय जनता पार्टीचे शिक्षण मंत्री आहेत, तुमचं काम राहणार नाही. आणि एक दिवस अचानक मला त्यांचा फोन आला, साहेब आपली संस्था रजिस्टर झालेली आहे. आणि ती संस्था आज साधारणपणे 2014 पासून ते 2025 पर्यंत जो प्रवास सुरू केला, अशाच एका स्नेहसंमेलनाला माळी साहेबांनी मला वारडेच्या शाळेमध्ये बोललो होतं. आता ते संमेलन आज कराडच्या टाउन हॉलला होतंय. मी आशा करेन माळी साहेब आपल्याकडनं की हेच स्नेहसंमेलन कधीतरी पुणे किंवा मुंबई सुद्धा होईल, या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि हे जे काम आपण शिक्षणाचं घेतलेलं आहे, हे शिक्षणाचं काम आपल्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू केलंय. ज्या ज्या वेळेला, ज्या ज्या ठिकाणी मी ऍडव्होकेट महादेव साळुंखे म्हणून तुम्हाला जी मदत लागेल, ती मदत मी सदैव 24/7 तुमच्या पाठीशी उपलब्ध करणार आहे. त्यामुळं आपण या प्रक्रियेमध्ये एकटे आहात असं समजू नका. या सर्वसामान्य लोकांचा हात तुमच्या पाठीवर नाही तर डोक्यावर आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो की हे जे आपण काम करताय, हे काम तुम्ही उत्तरोत्तर प्रगतीचं करत राहू. मी ऍडव्होकेट महादेव साळुंखे आणि माझ्यासोबत जे असणारे सर्व बांधव, नागरिक, वराडे पंचक्रोशीतले सगळे सदस्य, यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.